आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. वेळ हातातून निसटत चालली होती. नातं एका टोकावर येऊन ठेपलंय. आज सुरू आहे शब्दांचा, विश्वासाचा आणि अधिकाराचा संघर्ष. बाहेर उभय सत्य, उघड होण्यासाठी तयार. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून वाचायचं, फक्त एक निर्णय ठरवणार होतं सगळ्यांचंच भविष्य. तिने त्याला करकचून मिठी मारली. त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं. तिच्या मिठीने त्याला सुद्धा एक वेगळाच सुकून मिळाला. काल रात्रीपासून जी जळजळ त्याच्या छातीत होत होती, जी चलबिचल त्याच्या मनात सुरू होती, जी हुरहुर त्याच्या जीवाला लागली होती, ती एका क्षणात गायब झाल्यासारखं त्याला वाटलं. डोंट वरी, मी आलोय आता. हे लोक तुझं काहीही बिघडवू शकणार नाहीत. तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत करत होता. ती सुद्धा अगदी रिलॅक्स फील करू लागली होती. रूपा सोडली तर अशी आश्वासक आणि प्रेमळ मिठी तिने कधीच अनुभवली नव्हती. त्याच्या मिठीत तिला अगदी शांत वाटू लागला होता. थोडा वेळ ती तशीच त्याच्या हृदयाचे वाढलेले ठोके ऐकत उभी राहिली. युवराज, हा सगळा काय तमाशा आहे? इतका वेळ हर्षवायूने गुलक्या टाकणारा नवरदेव रागातच उठला. युगा! युवराज ताड ताड चालत त्या दोघांच्या दिशेने निघाला. सगळ्यांचे आवाज कानावर पडून सुद्धा युगाने अजूनही सक्षमला सोडला नव्हता. सध्या त्याची मिठी ही तिच्यासाठी सगळ्यात सेफ जागा होती. सोड तिला! युगाने डोळे उघडले आणि त्याच्यापासून बाजूला होत त्याच्या पाठीमागे जाऊन लपली. रिलॅक्स युगा. मी बोललो ना, हे लोक तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरात पाऊल ठेवायची? युवराज त्याच्या अंगावर धावून गेला. त्याला मारण्यासाठी त्याने हात उगारला, पण त्याने उगारलेला हात सक्षमच्या बॉडीपर्यंत पोहोचूच शकला नाही. सक्षमने एकाच हाताने त्याचा हात हवेत अडवून धरला होता. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बायकोचं लग्न दुसऱ्या माणसासोबत लावायची? सक्षमने त्याचा पकडलेला हात झटकला, पण त्याने बोललेलं वाक्य ऐकून पुन्हा एकदा तिथे उपस्थित सगळ्यांचे चेहरे पांढरे फट्टक पडले. खास करून युवराज, आऊसाहेब, जगदीश आणि आकाशात उड्या मारणारा तो नवरदेव. हे पाटील, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? ती बहीण आहे माझी. अजूनही युगा डोळे बंद करून सक्षमच्या हाताला पकडून उभी होती. तो काय बोलून गेलाय हे अजून तरी तिच्या मेंदूपर्यंत पोहोचलं नव्हतं. वकील साहेब. येस सर. वकील पुढे आले आणि त्यांनी हातातली फाईल सक्षमकडे दिली. शाळेत गेलायस ना? लिहिता वाचता तर येत असेलच. तर हे वाच. यात आमच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही कोर्ट मॅरेज केलं. त्यामुळे आता ती तुझी बहीण नाही, माझी बायको आहे. सौभाग्यवती युगंधरा सक्षम पाटील.
सक्षमचा आवाज त्या हॉलमध्ये घुमला. सगळे अवाक होऊन त्याच्या तोंडाकडे बघू लागले. युवराजचा तर त्याच्या कानांवर विश्वासच बसेना. म्हणून त्याने ते पेपर पाहिले तर खरंच त्यावर दोघांच्याही सह्या होत्या. बायको? इतका वेळ शून्य होऊन उभी असलेली युगा अलगद मान वर करत बोलण्याचा प्रयत्न करू लागली. सक्षमचं बोलणं आता तिच्याही मेंदूपर्यंत पोहोचलं होतं. बाकी सगळे जितके शॉक झाले नसतील त्यापेक्षा कितीतरी पटीने ती शॉक झाली होती. डोंट वरी बायको, तुझा हा 1.5 दमडीचा भाऊ आणि हा ढेरपोट्या नवरदेव तुझा घंटा काही बिघडवू शकत नाहीत. कोल्हापुरात हिंमत नाहीये कोणाची पाटलांच्या बायकांना हात लावायची. हा काय बरळतोय? आम्ही कधी लग्न केलं? आणि केलं तर मला कसं आठवत नाहीये. नक्कीच याने खोटे पेपर्स बनवले असतील. प्लॅन तर चांगला आहे याचा, पण त्यासाठी खोटं मॅरेज सर्टिफिकेट बनवायची काय गरज होती? हिरो सारखी फायटिंग करून मला इथून घेऊन जायचं ना. हे भगवान, बघितलं, हा माणूस समोर आल्यावर माझं डोकं हे असं पळायला लागतं. थोड्या वेळापूर्वी जीव द्यायला निघालेली मी आता याच्या सोबत पळून जायची स्वप्न बघते. युगा, हा पोरगा काय बडबडतोय? तू याच्याशी लग्न केलंस? आऊसाहेबांचा पवित्रा बघून युगा पुन्हा सक्षमच्या मागे लपली. तुम्ही युगाच्या आजी का? होय, आजी आहे मी तिची. काय हो आजी, स्वतःच्या नातीला मारताना लाज नाही वाटली का तुम्हाला? तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात ना, म्हणून शांत बसतोय. आजवर तुम्ही जे केलं ते केलं, पण इथून पुढे जर तुम्ही तिच्या अंगाला हात जरी लावला ना तरी माझ्या इतकं वाईट कुणी नसेल, सांगून ठेवतोय. आऊसाहेबांचे तर डोळेच विस्फारले. या टोन मध्ये आजपर्यंत त्यांच्याशी कोणीही बोललं नव्हतं. त्याची धमकी ऐकून युगाचे सुद्धा डोळे मोठे झाले. हा सारखा बायको बायको का बोलतोय? ए, बोट कोणाला दाखवतोयस? आणि तुझ्या या खोट्या कागदांना मी मारत नाही. युवराज ते कागद फाडायला जाणार तितक्यात सक्षमने त्याचा हात पकडला. अरे अरे, पेपर्स फाडायची चूक सुद्धा करू नकोस, नाहीतर फुक्कटचा जेलमध्ये जाशील. आमच्या लग्नाचे कायदेशीर पेपर आहेत ते, आणि वकील साहेब इथे तुझ्या समोर उभे आहेत. तू जर हे पेपर्स फाडलेस ना तर मी तुझ्यावर असे चार्जेस लावेन की पुढची 5 वर्ष तरी तुला सूर्य कुठून उगवतोय ते सुद्धा बघायला मिळणार नाही. सक्षमने अलगद त्याच्या हातातून ते पेपर्स काढून घेतले आणि पुन्हा वकिलांकडे दिले. तसं युवराज दात आवळून त्याच्याकडे बघू लागला. हा सगळा ड्रामा सुरूच होता. तितक्यात तिथे पोलिसांची एंट्री झाली. पोलिसांना तिथे बघून युवराजच्या कपाळावर आठ्या पसरल्या. पोलीस? हो, मीच बोलवलंय त्यांना. त्याचं काय आहे ना, तुला कायदा मोडायला आवडतं आणि मला कायद्याला धरून चालायला आवडतं. इतक्या सहजासहजी तरी तू आमचं लग्न एक्सेप्ट करणार नाहीस हे मला माहिती होतं, म्हणून मी सगळी सोय करूनच आलोय. आता जे काय होईल ते कायद्या समोरच होईल. बापरे, याच्या या ड्राम्यामध्ये पोलीस पण सामील आहेत? इथे नक्की काय सुरू आहे मिस्टर पाटील? मी सांगतो.
सक्षम बोलायला सुरुवात करणार त्याआधीच युवराज बोलू लागला. तसा सक्षम बुव्या उंचावून त्याच्याकडे बघू लागला. इन्स्पेक्टर साहेब, ही जी याच्या मागे उभी आहे ती माझी बहीण आहे. या सक्षम पाटीलने तिच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि फोर्सफुली तिच्याशी लग्न करून तिच्या नावावर असलेली जमीन बळकावली. एक नंबरचा फ्रॉड आहे हा माणूस. याला आत्ताच्या आत्ता अटक करा. पण या ॲलिगेशन्सने सक्षमला राग आला नाही, उलट त्याला हसूच आलं. मिस्टर पाटील, मिस्टर किर्लोस्कर जे काही म्हणतायत ते खरं आहे का? इन्स्पेक्टर साहेब, कोण चूक आणि कोण बरोबर ते तुमच्या समोरच क्लिअर होईल. सगळ्यात आधी तुम्ही मला सांगा, जर एखाद्या मुलीचं वय 18 वर्षे पूर्ण असेल, ती पूर्णपणे बालिक असेल, तर ती स्वतःच्या मर्जीने लग्न करू शकते ना? हो, नक्कीच. मुलगी जर 18 वर्ष पूर्ण असेल तर ती तिच्या मर्जीने लग्न करू शकते. गुड. मग ही मुलगी जी मिस्टर युवराज किर्लोस्कर यांची मोठी बहीण आहे, युगंधरा किर्लोस्कर, हिचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि पूर्ण शुद्धीत तिने माझ्यासोबत कोर्ट मॅरेज केले. हे आमचं मॅरेज सर्टिफिकेट. आम्ही दोघेही लिगली नवरा बायको आहोत. आणि हे माहीत झाल्यावर या माणसाने, जो हिला स्वतःचा भाऊ म्हणून घेतो, त्याने तिला जनावरासारखं मारलंय. त्याचे निशाण तुम्ही तिच्या अंगावर बघू शकता. आणि एवढं करूनही ही माणसं थांबली नाहीत. त्यांनी एका लग्न झालेल्या मुलीचं पुन्हा एकदा लग्न लावण्याचा घाट घातला, ज्याचा सेटअप सध्या तुमच्या समोर आहे. आणि त्याच्याही पेक्षा मोठा क्राईम हा आहे की त्यांनी हे लग्न तिच्या मर्जी विरुद्ध लावण्याचा प्रयत्न केला. तो समोर दिसतोय ना, तो आहे नवरा मुलगा, जो 2 मुलींचा बाप आहे. आता तुम्हीच सांगा, एका 26 वर्षाच्या मुलीचं लग्न 40शी पार केलेल्या माणसासोबत लावायला निघालेत हे, ते पण तिच्या मर्जी विरुद्ध. हा क्राईम नाहीये का? पण हे ऐकून युवराज आणि आऊसाहेब दोघांचेही डोळे मोठे झाले. सक्षमने जे ॲलिगेशन्स त्यांच्यावर लावले होते ते बरोबर जरी असले तरी त्यांनी जे युगाला मारलं होतं ते सक्षमशी लग्न केलं म्हणून नाही, तर तिने जमीन विकली म्हणून मारलं होतं. पण इथे त्या सिच्युएशनचा सक्षमने त्याच्या पद्धतीने फायदा करून घेतला होता. आणि ते बघून युवराज मनातच तंतनू लागला होता. त्याला वाटलं होतं की एकदा हे लग्न झालं की तो सक्षम पाटीलवर फसवणुकीचे आरोप लावेल. त्यात युगा भीतीपोटी का होईना त्याची साथ देईल. सक्षम जेलमध्ये गेल्यावर पाटलांची बदनामी होईल आणि परिणामी या सगळ्याचा परिणाम त्यांच्या बिझनेसवर होईल. पण इथे सक्षम पाटीलने एका मॅरेज सर्टिफिकेटवर त्याच्या पूर्ण गेम प्लॅनची धज्जिया उडवली होती. इन्स्पेक्टर, हे यांच्या लग्नाचे डॉक्युमेंट्स. वकील साहेबांनी ती फाईल इन्स्पेक्टरच्या पुढे केली. इन्स्पेक्टर राणेंनी सगळे पेपर्स चेक केले. त्यावर स्पष्ट शब्दात लिहिलं होतं, हे दोघं त्यांच्या मर्जीने लग्न करतायत आणि दोघांच्या सह्या होत्या. मिस युगंधरा किर्लोस्कर, सक्षम पाटील जे काही बोलतायत ते खरं आहे का? तुम्ही त्यांच्याशी लग्न तुमच्या मर्जीने केलंय की त्यासाठी त्यांनी तुमच्यावर कुठला दबाव टाकला होता? तशी युगा कधी सक्षमकडे तर कधी युवराजकडे बघू लागली. युवराज तर नजरेनेच तिला धमकी देऊ पाहत होता. एक नजर तिने आऊसाहेबांकडे पाहिली. त्या देखील आमच्याच बाजूने साक्ष दे अशा इशाराने सांगत होत्या. तिने नजर पुन्हा सक्षमकडे वळवली. त्याने फक्त तिच्याकडे पाहिलं आणि काही सेकंदासाठी पापण्या खाली केल्या. त्याची ती कृती तिला बरंच काही सांगून गेली. जो विश्वास तिने त्याच्यावर ठेवला होता
त्याच विश्वासाला सार्थ करत आज त्याने इतकं मोठं पाऊल उचललं होतं. या उलट तिच्या रक्ताच्या नात्यांनी आजवर तिला दुःख, त्रास आणि अश्रूंशिवाय काहीही दिलं नव्हतं. त्यांच्याकडे बघून युगाने एक श्वास घेतला आणि तिला रूपाने जे काही चिठ्ठीत लिहिलेल्या ओळी होत्या त्या आठवल्या. मिस्टर पाटील तुला व्यवस्थित या सगळ्यातून बाहेर काढतील. तू फक्त त्यांची साथ दे. हो, मी माझ्या मर्जीने यांच्यासोबत लग्न केलंय आणि माझ्या मर्जीनेच मी ती जमीन सुद्धा यांच्या नावे केली. ती जमीन माझ्या आईची होती, ज्यावर फक्त माझा अधिकार होता आणि मी स्वखुशीने ती जमीन आता यांच्या नावावर केली. यासाठी त्यांनी माझ्यावर कोणतीही जोर जबरदस्ती केली नाही. तसं युवराजने रागातच दोन्ही हातांच्या मुठी आवळल्या. हाऊसाहेबांनी तर डोक्यालाच हात लावला. सक्षम मात्र युवराजकडे बघून गालात हसत होता. त्याला खात्री होती पोलिसांसमोर युगा त्याच्याच बाजूने जबाब देईल. मिस किर्लोस्कर, मग जर तुमचं लग्न यांच्यासोबत झालंय तर तुम्ही दुसरं लग्न का करत होतात? हे लग्न मी माझ्या मर्जीने करत नव्हते. मला जोर जबरदस्ती हे लग्न करण्यासाठी भाग पाडण्यात आलं. आज पहिल्यांदा तिने न घाबरता युवराजच्या नजरेला नजर दिली होती. कारण आज त्या दोघांच्याही मध्ये एक अशी भिंत उभी होती जी तिला प्रोटेक्ट करायला सक्षम होती. ओ मिस्टर नवरदेव, यांचं आधी लग्न झालेलं आहे याची तुम्हाला कल्पना होती का? नाही, याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती. इनफॅक्ट आमच्या लग्नाची तारीख 15 दिवसांनंतर होती. पण यांचा काल फोन आला की आजच्या आज लग्न करायचे. आमची काहीच हरकत नव्हती म्हणून आम्ही लग्नासाठी इथे आलो. पण यांच्या या सगळ्या भानगडी आम्हाला काही माहित नाहीत. खरं तर या किर्लोस्करांनी फसवलंय आम्हाला. एका लग्न झालेल्या मुलीसोबत माझे दुसरं लग्न लावायला निघाले होते. हे सगळीकडून सुटलेला अद्रक, तू तर असा तोंडवर करून बोलतोयस जसं तू काही 25 वर्षाचा कोवळा कृष्ण कन्हैयाच आहेस. मुळात स्वतःचं वय 40शी पार असताना स्वतःपेक्षा अर्ध्या वयाच्या मुलीसोबत लग्न करायला तू तयार झालाच कसा? एकदा तरी तिला विचारलंस का की ती या लग्नाला तयार आहे की नाही? दिसली गोरी गोमटी पोरगी आणि लागला लगेच लाळ घोटायला. इन्स्पेक्टर साहेब, माझी फक्त तेवढीच चूक झाली. मी तिला लग्नाबद्दल क्लिअर काही विचारलं नाही. पण त्या व्यतिरिक्त मला बाकीचं हे काहीच माहिती नव्हतं. यात आमची काहीही चूक नाही. ठीक आहे, आता समजलंय ना तुम्हाला? मग तुमची माणसं घ्या आणि निघा इथून. इन्स्पेक्टर साहेबांच्या ऑर्डरवर मिस्टर नवरदेव त्यांच्या नातेवाईकांसोबत जायला निघाले. जाता जाता त्याची नजर पुन्हा एकदा युगावर गेलीच. त्याच्या हातातोंडाशी आलेला घास जो हिसकावला गेला होता. ए बट्टार डोळ्या, नजर खाली. बायको आहे ती माझी. परत जर तिच्याकडे अशा नजरेने बघितलंस ना तर बुबुळं काढून त्याच्यासोबत गोट्या खेळून सांगून ठेवतोय. आई शपथ, कसले भन्नाट डायलॉग मारतोय हा माणूस. सगळी स्क्रिप्ट पाठ करून आलाय वाटतं. नवरदेवाने तर तिथून धूमच ठोकली. त्याच्या पाठोपाठ त्याचे सगळे बाकीचे नातेवाईक सुद्धा निघून गेले. आता मोजकीच मंडळी तिथे शिल्लक होती. इन्स्पेक्टर साहेब, मला वाटतं तुम्ही या माणसाला अटक करायला हवी. याने एका लग्न झालेल्या मुलीचं जबरदस्ती लग्न लावण्याचा प्रयत्न केलाय. त्यासाठी तिच्यावर हात सुद्धा उगारलाय. भाऊ असला म्हणून काय झालं? कोणावर हात उचलण्याचा त्याला काहीच अधिकार नाहीये, ते पण तिची काहीही चूक नसताना.
आणि हो, याच्या सोबत याची परमपूज्य आजी सुद्धा होती. यांना पण जरा जेलची हवा खायला घेऊन जा. मिसेस पाटील, तुमच्यावर हात या दोघांनी उचललेत का? पण युगा मात्र अजूनही युवराजकडेच बघत होती. इन्स्पेक्टर राणेंनी तिच्या नावाचा उल्लेख करताना मिसेस पाटील म्हणाले होते आणि आजपर्यंत तिला या नावाची सवय नव्हती, त्यामुळे तिने त्यावर काहीही रिॲक्ट केलं नाही. योगा, इन्स्पेक्टर साहेब काहीतरी विचारतायत तुला. काय? इन्स्पेक्टर साहेब विचारतायत की तुला कोणी मारलंय. तिने युवराजकडे पाहिलं तर तो सध्या मारक्या रेड्यासारखा तिच्याकडे बघत होता. मला माझ्या भावाने मारलंय, युगाने उत्तर दिलं. तसा आऊसाहेबांनी श्वास मोकळा सोडला. खरं तर त्यांनी तिला 2 चापटीच मारल्या होत्या, पण तिला बेशुद्ध होईपर्यंत युवराजने मारलं होतं, म्हणून तिने फक्त त्याचंच नाव घेतलं. इन्स्पेक्टर साहेब, मी मान्य करतो, माझ्या बहिणीला मी मारलं, पण मला तिला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. जर तिचं लग्न या सक्षम पाटील सोबत झालं होतं तर मग ती या घरात का राहत होती? ज्याच्यासोबत लग्न झालंय त्याच्यासोबत जायचं ना. ती इथे का थांबली? कारण तिला काही दिवस तुमच्यासोबत राहायचं होतं. त्यानंतर मी तिला घेऊन जाणारच होतो, पण त्या आधीच तू तडकाफडकी तिच्या लग्नाचा घाट घातलास. बट डोंट वरी, इथून पुढे एक क्षण सुद्धा ती या घरात राहणार नाही. मी इथे माझ्या बायकोला सोबत घेऊन जाण्यासाठी आलोय. आता ती जाईल तिच्या सासूरवाडीला आणि तू जाशील तुझ्या सासूरवाडीला, म्हणजे जेलमध्ये. युवराजचा माज कमी झाला नव्हता. तो अजूनही रागात सक्षमकडेच बघत होता. सक्षमच्या मनात तर खूप येत होतं त्याचं चांगलं तोंड फोडावं, पण समोर कायद्याची माणसं उभी होती आणि सध्याच्या सिच्युएशन मध्ये त्याला कायदा हातात घेऊन चालणार नव्हतं, म्हणून तो शक्तीपेक्षा युक्ती वापरत होता. आज फक्त जेलची वारी करायला लावतोय तुला, पण ही तर फक्त सुरुवात आहे. जितक्या जखमा तू हिला दिल्यास ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जखमा आता तुला सहन कराव्या लागणार आहेत. नाही तुझा सगळा बाजार मार्केटमधून उठवला ना, तर नाव सक्षम पाटील लावणार नाही. सक्षमची नजरच पुरेशी होती समोरच्याला त्याचे इरादे सांगण्यासाठी. मिस्टर युवराज किर्लोस्कर, एका सभ्य माणसावर खोटे आरोप लावण्यासाठी, स्वतःच्या बहिणीच्या अंगावर हात उचलण्यासाठी आणि तिचं जबरदस्तीने लग्न लावण्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतोय. तुम्हाला माझ्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल. इन्स्पेक्टर राणेंनी युवराजचा हात पकडला, पण युवराज अजूनही रागात सक्षमकडे बघत होता. इन्स्पेक्टरने त्याच्या हाताला थोडासा ओढ दिला, तसा तो चुपचाप त्यांच्यासोबत चालू लागला. पण त्याची शांतता कदाचित वादळापूर्वीची शांतता होती. जाता जाता त्याने सक्षमकडे पाहिलं आणि मग नजर युगाकडे वळवली. त्याची ती भेदक नजर बघून तिने लगेच सक्षमचा हात पकडला. इन्स्पेक्टर राणे युवराजला घेऊन गेले. त्यांच्या पाठोपाठ वकील साहेब सुद्धा निघून गेले. अगं चांडाळणी, स्वतःच्याच भावाला अटक करून दिलीस. अगं कुठे फेडशील ही पाप? इन्स्पेक्टर निघून जाताच आऊसाहेब पुन्हा युगाच्या अंगावर धावून गेला. तितक्यात सक्षमने तिचा हात पकडून तिला स्वतःच्या मागे घेतलं आणि तो स्वतः त्यांच्या समोर जाऊन उभा राहिला. त्याला बघताच आऊसाहेब जागेवर थांबले. पाठीमागे व्हीलचेअरवर बसलेले जगदीश सुद्धा खूप रागात युगाकडे बघत होते.
त्यांना तर बोलताही येत नव्हतं, पण त्यांचे डोळे त्यांचा सगळा राग व्यक्त करण्यासाठी पुरेसे होते. थोड्या वेळापूर्वी एकदा सांगितलंय आणि आता पुन्हा सांगतोय, इथून पुढे जर माझ्या बायकोला हात जरी लावला ना, तर माझ्या इतकं वाईट कोणीही नसेल. आणि नशीब समजा की तिने तुम्हाला वाचवलंय, नाहीतर तुमच्या त्या लाडक्या नातवासोबत आज तुम्हाला पण जेलची हवा खायला लागली असती. चल युगा, यापुढे तू या घरात पाय सुद्धा ठेवणार नाहीस. सक्षमने तिचा हात पकडला आणि तिला सोबतच घेऊन जाऊ लागला. पण 2 पावलं पुढे टाकतच होती की ती वेदनेने कळवळली. तिच्या उजव्या पायातून एक जबरदस्त कळ निघाली. काय ग, काय झालं? माझा पाय, मला चालायला खूप त्रास होतोय. त्याने कसलाही विचार न करता सरळ तिला दोन्ही हातांवर उचलून घेतले. तसे तिचे डोळेच मोठे झाले. अहो, बोललो होतो ना, आता तू माझी जबाबदारी आहेस. आणि पाटील जे काही बोलतात ते करूनच दाखवतात. त्याने तिला एक हलकीशी स्माइल दिली आणि तिला घेऊन तो किर्लोस्कराच्या घरातून बाहेर पडला. तो तिला दोन्ही हातांवर उचलून चालत होता आणि ती त्याच्या गळ्यात हात गुंफून एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती.